संसद भवनाच्या परिवहन गेटवर बॅरिकेड्स पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली। संसद भवनाच्या 150 मीटर आधी पोलिसांनी बॅरिकेडिंग केले। आंदोलक काल संसद भवनाच्या 150 मीटर जवळ पोहोचले होते। ही दोन दृश्य आपण पाहतोय। संसद भवनाच्या परिवहन गेट परिसरातून ही दृश्य आपण पाहतोय। काल संसद भवनाच्या 150 मीटर जवळ हे आंदोलक पोहोचले होते आणि इथून आत शिरण्याचा प्रयत्न करत होते। तर आजची दृश्य की इथून संसद भवन जे 150 मीटरवर आहे, काल इथेच आंदोलकांना पोलिसांकडून अडवण्यात आलं होतं आणि आता या परिसरात मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। कॉकरोच जनता पार्टी आणि त्यांचे सहकारी काल संसदेवरती मोर्चा घेऊन निघालेले होते। त्यांचा मोर्चा काही प्रमाणावरती संसदेपर्यंत पोहोचल्याचं दृश्य आपल्याला काल बघायला मिळालेलं होतं। मी सध्या परिवहन भवन जे संसदेचं गेट आहे त्या गेट परिसरामध्ये आहे आणि त्या परिसरामधली मी सध्याची आजची परिस्थिती दाखवतोय। काल या संसद भवनच्या परिवहन गेटपर्यंत आंदोलक पोहोचलेले होते। पाठीमागे असलेले बॅरिकेड्स तोडून हे सगळे आंदोलक या ठिकाणी पोहोचलेले होते आणि संसदेमध्ये घुसण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जात होता। मात्र आज दुसऱ्या दिवशी दिल्ली पोलिसांकडून आपण बघू शकतो बॅरिकेडिंग जे आहे ते केल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। इथपासून अगदी पुढच्या काही मीटर अंतरावरती संसद भवनचं कार्यालय आहे। नवीन संसद भवन ही दृश्यांच्या माध्यमातून दिसते, म्हणजे अगदी काही मीटरच्या अंतरावरती आहे। इथपासून पहिली चेकिंग केल्याच्या नंतरच गाड्यांना जे आहे ते पुढे सोडलं जातं। या परिवहन भवनच्या गेटमध्ये अनेक खासदार असतील, व्हीआयपी लोक असतील, अधिकारी असतील, ते या ठिकाणावरून प्रवेश करत असतात। पण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून खबरदारी घेतल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, संसदेच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। आजही खासदार असतील किंवा विरोधक आक्रमक राहण्याचे चित्र संसदेमध्ये बघायला मिळते। दुसरीकडे अभिजित दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं अजूनही जंतर मंतरवरती आंदोलन जे आहे ते सुरूच आहे। त्यांची भूमिका हीच आहे की सरकारने आमच्यासोबत चर्चा केली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका अभिजित दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांची आहे। पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून मात्र खबरदारी घेतल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळते। परिवहन भवनच्या गेटवरती आजही पोलीस तैनात आहेत। काल या ठिकाणापर्यंत आंदोलक पोहोचलेले होते। आंदोलक आज पुन्हा पोहोचू नये या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून मात्र खबरदारी घेतल्याचं चित्र सध्या संसद भवनच्या परिवहन गेटवरती असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, संसद भवन।